नमस्कार सगळ्यांना, काय चाललंय? झाली का सकाळ? झाला का चहा? चला मग आज आता एक व्हिडिओ बनवणार आहे आपण. इकडनं जास्त चमकते. आज आपण एक व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये मी बनवणार आहे आज शिळ्या चपातीचा एक नाश्त्याचा प्रकार. तर तुम्ही बघा आणि करून पण बघा आणि खावा. ठीक आहे व्हिडिओला, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजच्या मेनूचा नाव आहे रोटी फ्राय. चला, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहे. तर मग पाहूया आपण व्हिडिओ पुढे. चला. ह्या रात्रीच्या 2 चपात्या आहेत आणि इथं मी घेतलेल्या आहेत त्या चपात्या, आणि डब्यात ठेवल्यामुळे थोड्याशा मऊ आहेत. तर ह्या शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत. आता ह्या शिळ्या चपात्या आपल्याला चाकूने कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही म्हणजे लांब लांब काप काढू शकता किंवा चौकोनी काढू शकता. कसंही तुम्हाला कशा प्रकारचा शेप पाहिजे ना तशा प्रकारची चपाती कापून घ्यायची. कोणी ट्रायंग्युलर शेप पण कापून घेतं, तर तसं पण छान दिसतं. पण काय होतं, आपल्याला तेल जास्त ठेवावं लागतं. मग मोठे मोठे काप काढले ना तेल जास्त ठेवावं लागतं, आणि मग तळण्यासाठी कशाला ना एवढं तेल वापरायचं. त्यामुळं मी म्हणजे स्क्वेअर आणि कसे पाहिजे तसे चपातीचे काप करून घेत आहे इथं. आणि नंतर हा पदार्थ जो आहे तो मुलांना टिफिनला द्यायला चांगला आहे. म्हणजे ज्या शाळेमध्ये 2 टिफिन असतात, एक नाश्त्याचा आणि एक जेवणाचा, तर नाश्त्यासाठी झटपट होणारा हा पदार्थ आहे. आणि मुलांना तर आवडणारच आहे, कारण मुलांना तळलेलं तेलकट खूप आवडतो. आणि शिवाय आपल्यालाही चपाती वेस्ट होणार नाही आणि खायलाही एकदम छान लागतो, असं आहे. आणि चला मग हे आपण कट करून घेऊया सगळं, आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ते सांगते मी पुढे. तर इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तेल तुमच्या मनावर आहे किती टाकायचं ते. तर तेल गरम होईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता जे आपण चपातीचे तुकडे करून घेतलेले होते ती यामध्ये सोडायचे आहेत. आणि खरपूस एकदम कडक तेल असायला हवंय तळताना, आणि लालसर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. एकदम लाल लाल आणि कडक कडक असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे सगळं तळायचं आहे. तर आता आपण तसं तळूया. स्टार्टिंगला थोडा वेळ लागतो, कारण तेल एकदम एवढं कडक नसतं, त्यामुळे जरा वेळ लागतो. आणि सारखं त्याला हलवत राहायचं, नाही तर काय होतं, ते काठ जे आहेत साईडचे ते फक्त लाल होतात आणि बाकी मध्ये लाल होत नाहीये चपातीचे तुकडे. त्यामुळं सतत हलवत राहायचं त्याला. तर आपल्या प्रत्येकाच्या घरात चपाती ही शिल्लक राहतच असते, आणि संपायला हे दुसऱ्या दिवशी त्याला कोणी म्हणत नाही की आपण खाऊया. त्यामुळे असं वेगवेगळं शिळ्या चपात्यांचा बनवून पदार्थ खायचे, जेणेकरून ते आवडीनेही खाल्ले जातील आणि चपाती संपल आणि अन्न वाया जाणार नाही. हे मात्र याच्यामधून म्हणजे मला तरी दिसून येते. आणि हे सगळ्यांना आवडतं बघा, चपातीचे तुकडे. चपातीपासून आता मी जे तुम्हाला नवीन नवीन, तर श्रावण महिना चालू आहे, तर मी तुम्हाला श्रावण महिन्यात सगळे व्हेज रेसिपी करून दाखवणार आहे. तर त्याही तुम्ही ट्राय करू शकता, आणि घरच्या घरी. याला नवीन काही वेगळं बाहेरचं आणायची गरज नाही, बरोबर. तर आता हे बघा पूर्ण लाल झालेले मी खरपूस काढलेले आहे. तर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. एक प्लेट घेतली, त्याचं तेल व्यवस्थित नितळायचं. आणि असं तेल दिसतं स्टार्टिंगला, पण नंतर थोडं 1-2-3 मिनिटांनी आहे ना ते थंड झाल्यानंतर अजिबात तेल दिसत नाही. तसंच आता या सगळ्या चपातीचे तुकडे मी तळून घेणार आहे लालसर. सेम जसं आपण आता तळून घेतलेलं आहे तसंच ते सगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे असं सगळे चपातीचे तुकडे माझे मी तळून घेत आहे. आणि व्हिडिओला लाईक करा आत्ताच, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. सगळा व्हिडिओ पाहता आणि शेवटी लाईक करायचं विसरून जाता. त्यामुळं रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ जे पाहत आहेत त्यांनी लाईक करा, शेअर करा, आणि कसा होता माझा मेनू प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये तेही कमेंट करून नक्की सांगत जा. ठीक आहे. तर आता इथं मी मोठ्या ताटांमध्ये हे घेतलेलं आहे तळलेलं, कारण छोटं ताट होतं ना त्यामुळं. तरी बघा हे असे सगळं आपली चपाती एवढे सगळं मी तळून घेतलेलं आहे. तर आता यावरती आपल्याला, तर हे आहे मॅगी मसाला.
हा कुठेही भेटतो, 5 रुपयांमध्ये येतो. तर हा मॅगी मसाला आपल्याला या सगळ्यांवरती टाकायचा आहे, स्प्रेड करायचा आहे आणि नंतर त्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर टाकू शकता, थोडंसं मीठ टाकू शकता. शेव असेल तर बारीक एकदम शेव असते ना पाणीपुरीची, ती वापरू शकता तुम्ही. आणि मिक्स करायचं हे सगळं. हा बघा, आता माझा हा सगळा मसाला टाकून झालेला आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया. हे सगळं असं हाताने, जसं आपण चिवडा मिक्स करतो ना तसं. आणि याच्यासोबत हे किसान केचप आहे, टोमॅटो केचप. हे तुम्ही खाऊ शकता किंवा नारळाची चटणी बनवू शकता किंवा शेजवान चटणी ही भेटती रेडीमेड विकत, तेही खाऊ शकतो. तर आता हा आपण मेनू देणार आहे दक्षला खायला. तर बघूया आता दक्ष काय करतो आणि कसा खुश होणार आहे दाखवल्यानंतर. चला घेऊन जाऊया आता आपण. दक्ष, हे बघ मी काय आणलं खायला. काय आहे? दक्ष बोलतच नाहीये, आत्ताच उठलेला आहे. आणि आता आपल्याला तो दाखवणार आहे कसं झालं आहे ते खाऊन. दाखव कसं आहे. अरे वा, टेस्टी. तर बघा, छान आहे मेनू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीही करून बघा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.